गोष्ट आहे पंजाबच्या तरावली गावातील मुलाची. खेळण्या बागडण्याच्या वयात ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत पाक सीमेजवळील तैनात असलेल्या जवानांसाठी स्वतःच्या घरातून चहा पाणी पोहोचवणारा श्रवण सिंग, ज्याने अत्यंत धोकादायक भागातही पाकिस्तानच्या ड्रोन्सला न घाबरता दाखवलेल्या धैर्याची आणि माणुसकीची देश पातळीवर दखल घेतली गेली. जवानांसाठी केलेल्या या निस्वार्थ सेवेमुळे अवघ्या 10 वर्षांच्या श्रवणला 26 डिसेंबर 2025 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सांगण्याचा मुद्दा हाच की देशभक्ती ही केवळ मोठ्या घोषणा किंवा शस्त्रातच नसते, तर ती छोट्या कृतीतूनही प्रकट होते. आपलं वय, शिक्षण ही पार्श्वभूमी महत्त्वाची नसून देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छाशक्ती उज्ज्वल भविष्य घडवते. आणि म्हणूनच भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तरुण, गरीब, महिला व शेतकरी हे 4 स्तंभ विचारात घेऊन रुजवलेल्या विकसित भारताची स्वप्ने डोळ्यात घेऊन तुमच्या समोर उभी आहे. नमस्कार, मी वसुंधरा संजय गुरव, इयत्ता 9वी, समता माध्यमिक विद्यालय धाराशिवची विद्यार्थिनी. विषय मांडते नवभारत 2047, युवा पिढीकडून अपेक्षित योगदान. उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रश्चैव दक्षिणम वर्षं तत् भारतम नामः भारती यत्र संततिः. विष्णू पुराणातील या श्लोकानुसार उत्तरेच्या हिमालयापासून ते दक्षिणेच्या समुद्रापर्यंतची विविधता कव्यात घेणारा प्रदेश म्हणजे आपली भारतभूमी आणि आपण तिची लेकरं म्हणजे भारतीय. सिंधू संस्कृती, मौर्य साम्राज्य, नालंदा, तक्षशिलासारखी विश्व विद्यापीठे म्हणजे प्राचीन भारतानं जगाला दिलेला समृद्ध बौद्धिक वारसा. त्यानंतरच्या मध्ययुगानं दिलेले छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रतापांसारखे थोर युगपुरुष. हे सारं म्हणजे युवा हे केवळ भविष्य नाहीत तर वर्तमानाचे इंजिन आहेत. IIT, IIM सारख्या संस्था हे केवळ इमारती नाहीत तर उत्कृष्टतेचे मापदंड आहेत जे देशाचा भविष्यकाळ निश्चित करतील. ज्ञान, कौशल्य आणि चारित्र्य या 3 स्तंभांवर नवभारताचा पाया रचण्यासाठी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारत, गुलामगिरीतून मुक्तता, वारशांचा अभिमान, एकता, एकजूट आणि कर्तव्य पालन हे पंचप्रण युवा पिढीला सन्मार्गावर घेऊन जातील. मग युवा पिढी नाही, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास या चतुसूत्रीचा वापर करून स्किल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, डिजिटल इंडिया, फिट इंडिया, आत्मनिर्भर भारत व PM गतिशक्ती अभियान यांसारख्या योजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. आणि जर असं झालंच तर नवभारत 2047 ही केवळ शासकीय घोषणा न राहता 140 कोटी भारतीयांचं स्वप्न होईल. आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्याकडे असलेल्या डेमोक्रेसी, डेमोग्राफी आणि डिमांडचा युवकांनी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. मग नोकरीच्या मागे न धावता स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रेन्योरशिप व इनोव्हेशनच्या माध्यमातून त्यांना नोकरी निर्माण करणारे उद्योजक होण्याची सुद्धा संधी आहे. एवढंच नाही तर 2047 हा शेतकरी आत्मनिर्भर बनवण्यासाठी युवकांनीच पुढाकार घ्यावा लागेल असं मला वाटतं. मित्रांनो, तेढ निर्माण करणारे जात, धर्म, वंश, पंथ यांसारखे विषय डोक्यात घेऊन विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती असं म्हणण्यापेक्षा सबंध मानवजातीच्या विकासाचा अजेंडा घेऊ हाती असं आजच्या युवकांनी म्हणलं पाहिजे. बाधाय आती है आए घिरे प्रलय की घोर घटाए, पाव के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए, निज हाथों में हंसते हंसते आग लगा कर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. माननीय अटलजींच्या कवितेतील या भावना प्रत्येक युवकांना आत्मसात करून नवभारताकडे वाटचाल केली पाहिजे. या भावना आत्मसात करून युवकांनी जर नवभारताकडे वाटचाल केली तर आपला भारत देश नक्कीच पुढे जाईल. सध्याचे चांद्रयान, मंगळयान, गगनयान सारख्या इस्रोच्या मोहिमा, संरक्षण क्षेत्रातील अग्नी, आकाशसारखी क्षेपणास्त्रे, INS विक्रांत, INS वाक्षी सारख्या युद्धनौका, गुगल पे, फोन पे, भीम सारख्या UPI डिजिटल सेवा किंवा आरोग्य क्षेत्रातील 1995 सालची पोलिओ निर्मूलन मोहीम अथवा 2021 साली विकसित झालेल्या कोवॅक्सिन सारख्या लसी असतील. स्वातंत्र्याच्या 75 वर्षातील यांसारख्या घटनांमुळे भारताची जगात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. सुंदर पिचाई, सत्या नडेला, नीलमोहन सारखे तंत्रज्ञ, अजय बंगा, माधवी पुरी सारखे अर्थतज्ञ किंवा ऋषी सुनक, कमला हॅरिस सारखे राजकारणी असतील. यांसारख्या भारतीय वंशाच्या व्यक्तींनी आपल्याला असं सांगितलं की तरुणांनो, तुमचा प्रभाव केवळ एका क्षेत्रात नाही तर जागतिक स्तरावरती हवाय. 1646 साली वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज, 1893 साली वयाच्या 30व्या वर्षी शिकागोच्या धर्म परिषदेला संबोधित करणारे स्वामी विवेकानंद, 1931 साली वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी फासावर जाणारे भगत सिंग, तर तारुण्याच्या काळातही गरिबीशी संघर्ष करून मिसाईल मॅन ठरलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तारुण्याच्या काळात पारतंत्र्याच्या कठीण काळातही जागतिक स्तरावरील उद्योजक बनलेले जमशेदजी टाटा, तर वयाच्या 16व्या वर्षी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून जागतिक विक्रम करणारे सचिन तेंडुलकर, तर वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी जगज्जेते ठरलेले डी गुकेश आणि डी.वाय. देशमुख सारखे बुद्धिबळपट्टू आपल्याला हेच सांगतात की युवकांनी राष्ट्राचं ध्येय हे वैयक्तिक ध्येय मानून स्वार्थ सोडून राष्ट्राला जपला पाहिजे. कारण देशाची प्रगती ही रस्त्याची किंवा इमारतीची मोजणी नसून तरुणांच्या चारित्र्याची आणि सचोटीची मोजणी आहे. म्हणूनच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुद्धा म्हणतात, अ ग्रेट नेशन इज नॉट डिफाइन्ड बाय इट्स बॉर्डर बट बाय द कॅरेक्टर ऑफ इट्स पीपल अँड नोबिलिटी ऑफ इट्स आयडियल. मित्रांनो, वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि 30 सेकंदाच्या रील्सचं आभासी जग यातून बाहेर पडून नैतिकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची जोड घालून पर्यावरणाला जपत 2047चा नवा भारत हा येत्या जगात महासत्ता ठरेल यात तीळ मात्र शंका नाही. पण माझ्या एकट्याच्या प्रयत्नाने काय होईल असा विचार न करता रामसेतू बांधताना प्रभू श्री रामांना मदत करणारा खरोताईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक युवकानं आपापला खरेचा वाटा जरी उचलला ना तरी खूप मोठा फरक पडेल. विषयाचा समारोप मला गदिमांच्या ओळींनी करावासा वाटतो. जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जनशासनात तळीचा पायाचं सत्य आहे, येथे सदा निनादो जय गीत जागृताचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. एवढाच माफक आशावाद. जय हिंद.